उपस्थित सर्वांना मी जय भीम करतो। माझ्या हृदयात स्थिर असलेली माझ्या हृदयात स्थानापन्न असलेली तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी श्रद्धा सुमनांनी आदरांजली वाहतो आणि आजच्या आपल्या या जाहीर सभेला सुरुवात करतो। तुम्हाला जी गैरसोय झालेली आहे, म्हणजे उन्हाचा जो त्रास झालेला आहे, त्याच्याबद्दल मी माफी मागतो। मला काय वाटलं की आपण आझाद मैदानामध्ये भाषण देणार आहोत म्हणजे फक्त आपण सरकारला सांगणार आहोत। आपल्या लोकांना जे सांगायचं आहे ते आपण आपल्या पॅम्पलेटमध्ये लिहिलेलं आहे आणि ती हजारो काढून पत्रकं वाटलेली आहेत। म्हणून मी म्हणलं आता आपल्याला उन्हात भाषण द्यायची फार पूर्वीपासूनची सवय आहे। म्हणलं की आपला स्टेज आहे, एक सरकारला माहीत होण्यासाठी माईक आहेत, आपला एकटा भाषण देणार। पण अनपेक्षितपणे तुम्ही लोक आलात आणि आपले विचार म्हणजे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात आणि आपण जी मागणी शासनाकडे करीत आहोत ती मागणी तुम्हाला पटलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मागणीत आपला होकार दाखविण्याकरिता, होकार दर्शविण्याकरिता तुम्ही इथं जमलेले आहात। साहेब तुम्ही खुर्च्या थोड्या थोड्या अशा घेतल्या तरी चालेल, मला तुम्ही दिसत नाही आहात। ठीक आहे मी करतो। 1956 ची गोष्ट आहे। 1956 ची गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायचं होतं। 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायचं होतं। बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्या सर्व सहकाऱ्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की आता आपल्याला धर्मांतर करायचं आहे। 1957 ला भारताच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या। 56 ला बाबासाहेबांना धर्मांतर करायचं होतं। 1957 ला भारताच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या। सर्व लोकांनी साहेब, सर्व लोकांनी म्हणजे बहुतेक सर्वांनी, म्हणजे जे नेते होते बाबासाहेबांचे सहकारी, बाबासाहेबाला म्हणाले की बाबासाहेब धर्मांतर करू नका, धर्मांतर जरूर करा पण या निवडणुका आटोपू द्या आणि नंतर धर्मांतर करा। सर्व नेते जी म्हणजे बाबासाहेबांनंतर ज्यांनी मग आरपीआयची सूत्र घेतली हातात, ज्यांनी चळवळीचं सूत्र हातात घेतली, त्या सर्व लोकांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध केला कारण त्यांना लाभ हवे होते। त्यांना 1957 च्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षावर निवडणुका लढवायच्या होत्या, निवडून यायचं होतं। त्यांना माहित होतं की धर्मांतर केलं तर वातावरण खराब होईल आणि वातावरण खराब जर झालं तर आपल्याला लोक निवडून देणार नाहीत। पण बाबासाहेबांनी म्हणलं ज्यांना माझ्या बरोबर धर्मांतर करायचं असेल ते माझ्या बरोबर धर्मांतर करतील, ज्यांना करायचं नसेल ते करणार नाहीत, परंतु मी माझं धर्मांतर कधीही थांबवणार नाही। बाबासाहेबांना लाभाशी काहीही मतलब म्हणजे काहीही मतलब नव्हता। त्यांचा एक उद्देश होता धर्मांतर करणं। त्यांचा उद्देश होता की त्यांचा जो अस्पृश्य समाज होता त्या अस्पृश्य समाजाला
अशा चौकटीत नेऊन ठेवायच्या, अशा कडेकोट चौकटीत नेऊन ठेवायचं की कोणाचे अणुबाम जरी त्या चौकटीवर किंवा त्या संरक्षण कवचावर टाकलं तरी त्या लोकांना म्हणजे त्या तळात सुद्धा जाऊ नये, ते लोक त्या कवचाखाली सुरक्षित राहावेत, त्यांना कोणी दलित आणि अतिशूद्र म्हणू नयेत, म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माचा तो तेवढा मोठा कवच दिला. आणि आज भारत सरकारने त्या कवचाला तोडून म्हणजे बुद्धाच्या धम्मामध्ये जाती व्यवस्था निर्माण केली.